नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. इथे पहा, आज आहे शनिवार. तुम्ही कालचा मिनी व्लॉग पाहिला असेल. आज हा जरा मी फास्ट केलेला आहे, शॅम्पू केलेला आहे आणि दिवसभर केस असे सिल्की राहण्यासाठी हे ॲक्च्युली प्रणितने त्याच्यासाठी मागवले. तो झोपलेला, तर मी प्रॉडक्ट फोडून वगैरे मिस्टरांना म्हटलं मला अप्लाय करा. तर मला वाटलं हे स्प्रेसारखं पाणी असेल, मारूया. तर हे ॲलोवेरा जेलसारखंच आहे. तर हे मी बघितलेलं यूट्यूबलाच, केस सिल्की होतात वगैरे. आणि आमचा व्हिडिओ लावलेला जुना 5 गणीचा, आम्ही गेलेलो गेल्या वर्षी लग्नाला. दुपारच्या जेवणासाठी तयारी बघा. बॉईल अंडे केले रस्सा करण्यासाठी आणि भेंडी पण बनवली. लाईव्हवर पण आलेली मी, मिस्टरांना नाश्ता शिरा दिलेला. आणि ते सिरम आहे, सिरम ते डोक्यांना शॅम्पू केल्यानंतर लावायचं असतं. बाहेरून पोळ्या आणलेल्या, मग आम्ही नाश्ता केला प्रणितने, मी पोळी भाजी भेंडीची केलेली. आणि लगेच मिस्टरांना पण जेवणासाठी रस्सा भाकरी त्यांना जेवू घातलं दुपारी. परत कोळंबी पण आणायला सांगितलेली मी, गहू पण आणायला लावलेले, संध्याकाळी दळून आणायचे. मग कोळंबी भात करून ठेवला. आणि केस बघा माझे खूप छान वाटत होतं मला आज. संध्याकाळ झाली. संध्याकाळ झाल्यावरती पुन्हा आम्ही आता राऊंडला निघाले. इच्छा नव्हती, तरी पण म्हणलं येऊया असंच फेरफटका मारून. पण गेलो, ते मला लागली परत भूक. परत सँडविच घेतलं, म्हणजे असं ह्याचं, यांना डाएट सँडविच घेतलं आणि मला रोस्टमधलं. मग सेमच होतं दोघांचं पण, फक्त माझ्यात बटाटा होता आणि चीज वगैरे काही नव्हतं. मस्त एन्जॉय केला सँडविच. काय माहिती आता कधी कधी होतं असं, भूक पण लागते, मग खाऊ वाटतं. हे सगळे बघा खातात. संध्याकाळी आमच्या इकडे सगळं असं भरलेलं असतं, वेगवेगळे प्रकार सगळे खात असतात. चाट हे जेवण आहे. पुन्हा असे सर्व एन्जॉय करतात. इव्हिनिंग टायमिंग सर्व एकत्र गप्पा. नंतर आम्ही राऊंड मारून, ह्या गार्डनमध्ये खेळणी नव्हती, मुलं छान एन्जॉय करत आहेत. टी व्ही मोबाईलपासून थोडं लांब आणि छान वाटत होतं. नंतर आम्ही गेलो, दळण आणलं, गहू दळायला दिलेले. आता उद्या पोळ्या घरीच बनवेल. नंतर मग मिस्टरांसाठी फ्रूट घेतले. सबस्क्राईब जरूर करा, थँक्यू. मुलांना असं गार्डनमध्ये एन्जॉय करताना बघून खूप छान वाटतं आणि त्यांचं मुक्त असते असे बालपण. खेळण्याचं बागडण्याचं मन त्यांचं शुद्ध आणि निर्मळ असतं. एक वयस्कर लोकांचं आणि लहान बाळाचं मन सगळ्यात शुद्ध असतं. तर बाकी सगळे मग